रणसंग्राम पहिला खरं तर दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निरा टायगर्स आणि कडेफ ठारकिंग या दोन संघादरम्यान पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 11 खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये येत आहेत आणि सुरू होईल आता पहिला सामना. पंचांना सूचना आहेत. सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निरा टायगर्स आणि कडेफ ठारकिंग या दोन संघादरम्यान आपण पाहतो पहिला सामना. टॉस जिंकला होता निरा टायगर्स संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी सजवला. खरं तर तो निर्णय होता. दोन पंच आपण पाहतोय. खरं तर त्यांच्याशिवाय क्रिकेटला सुरुवात होणार नाही असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. सिकंदर शेख आणि अक्षय निर्मल हे दोन पंच दोन सर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सामन्याला सुरुवात आता होईल. दोन सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. कडेफ ठारकिंग संघाच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. गौरव आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक गोलंदाज तयार आहे. चंद्रशेखर माडिक आपण पाहतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पाटस इथे वाहू अडंत वारे जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यशी सर्वदा. मंडळी रामकृष्णारी सर्वांना नमस्कार. राम राम. पहा हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतदा प्रेम करावं. पहा हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतदा प्रेम करावं. आणि क्रिकेटचा खेळ सुद्धा असाच असावा ज्या खेळावरती त्या सामन्यावरती आणि त्या क्रिकेटवरती आयुष्यभरासाठी प्रेम करावं. तुमच्या आमच्या आवडीचा तुमच्या आमच्या डेवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. भारतीयांच्या नसानसांमध्ये भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतो उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं चेंडू फरार डीप फाईन लेग सीमारेषच्या पुढली चेंडून खणखणी चौकार 4 रन.
तुमच्या आमच्या निवडीचा खेळ म्हणजे भारतीयांचा नौका खर तर चौकार आलाय. चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचला. 6 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहिलं डीप फाईन लेग मध्ये एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला. धावफलक 6 धावांवरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. ओ मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सेल टिपला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तो कडे पठार किंग संघाला गौरवच्या स्वरूपात पहिला धक्का. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. कडे पठार किंग संघाला खरं तर सावध सुरुवात करायचा प्रयत्न होता. एक चौकार त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळा. कुठेतरी त्याचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास उंचावला होता. परंतु पुढच्या चेंडूवरती तशाच पद्धतीचा फटका खेळत असताना आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षकानं झेल टिपला आणि तो पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमधील खरं तर गौरव बाद झाल्यानंतर प्रतीक शिंगारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. 6 षटकांची लढत आहे. 6 षटकांमध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते पॉवर प्ले साठी सजवलेलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवरती आहेत. 38 सर्कलचा नेम इथे लागू आहे कारण पहिली 2 षटक ही पॉवर प्लेचे आहेत. त्यामुळे तो नेम नक्कीच इथे लागू असेल. हो यावेळेस बराच लांब ठेवायचा प्रयत्न होता. चेंडू कव्हर पॉइंटला ढकलला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे समोर. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस केवळ सिंगल घेतली. खरं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहिलं गोलंदाजांना कस लावायला लागतो. पूर्ण जबाबदारी षटकाची त्यांच्याकडे असते कारण इथे गॅप शोधला की सजासजी चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहत नाही. कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गॅप शोधल्यानंतर मोठाले फटके नक्कीच येत आहेत. हो बराच बाहेर गेलेला चेंडू होता. थोडासा लेट खेळायचा होता. बॅटवरती आला नाही चेंडू. निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चंद्रशेखर एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. खरं तर पहिला ब्रेक थ्रो त्याने मिळवून दिला आणि कुठेतरी तिथून पुढे धावफलकावरती पायबंद घालण्याचं काम चंद्रशेखरनं मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू हा निर्णय आज आपण पाहतोय संघनायकाने घेतलाय आणि तो निर्णय कितपत यशस्वी ठरणार आहे. पुढे सरसावत खेळायचा होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू पोहोचलाय. एक सिंगल तिथे घेतली. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न पाहायला मिळणार नाही. एक सिंगल आणि धावफलक पुढे पोहोचले. षटक पहिल्या क्रमांकाचं संपलं. धावफलकावरती आहेत 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कडे पठार किंग या संघाचा धावफलक आहे. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो आता कोण गोलंदाज दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. श्रीधर यादव षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होईल. श्रीधर आपण पाहतो गोलंदाजीवरती आलाय. बराच लांब ठेवला होता फायसे. बराचसा शपल होऊन खेळायचा प्रयत्न आहे. मेंढमनचा आपण पाहतोय कुठलाही निर्णय त्यांच्याकडून आला नाही कारण हा पण बॉल फलंदाजाच्या मेरिटमध्ये होता. तो खेळू शकला असता. त्यामुळे ते पंचांनी कुठलाही निर्णय आपल्यापर्यंत दिला नाही. तो निर्धाव चेंडू आलाय. शतक क्रमांक 2 ची सुरुवात असताना पहिला चेंडू बा किती भेदक टाकला होता. आक्रमक चेंडू होता. हो पुढे सरसाव डान्सिंग राऊंड द विकेट खेळायचा होता. बॅटवरती चेंडू आला नाही. सलक्ष 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कतर एक देखणी स्पर्धा आपण पाहतोय. पुरंदर प्रीमियर लीग अर्थात सरपंच चषक 2021 चं नेटका आणि देखणं पर्व आपण नक्कीच पाहतोय कारण एक तुम्ही 5-16 संघ जवळपास या स्पर्धेमध्ये आहेत. रोज 4 संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आज देखील 4 ताकदवान संघ एकाच समोर एक उभे राहणार आहेत आणि तो क्रिकेटचा बराचसा मोठा थरार तुम्हाला आज देखील या मैदानावरती अनुभवायला मिळणार आहे. काल देखील आपण पाहिलं. कालच्या दिवसात देखील एक चांगले सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि दिवस क्रमांक 2 मध्ये देखील आपण पाहतो एक चांगली लढत नक्कीच आपल्या क्रिकेट रसिकांसमोर आहे. क्रिकेट रसिकांची देखील गर्दी आता व्हायला सुरुवात होईल कारण पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय.
हळूहळू नक्कीच प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतील. दुसऱ्या धावेची मागणी आहे. डेंजर एंडला फलंदाज धावतोय. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ चांगलं होतं दोन फलंदाजांचं आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. तो 11 धावा धावफलकावरती आहेत. वा आमचे गुणलेखक राष्ट्रीय खेळाडू विनोद दादा झेंडे सर देखील आमच्या सोबत आहेत. आज गुणलेखकाचं काम कसं लॉंग जम्प मध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची नक्कीच त्यांनी लॉंग जम्प मध्ये काम केलेलं आहे. एक राष्ट्रीय खेळाडू आहेत. आज क्रिकेटच्या मैदानावरती गुणलेखकाचं काम करत आहेत. कारण क्षेत्र कुठे असोत आवड असली की नक्कीच तिथे आपल्याला सवड मिळत असते. म्हणजे क्रिकेटची आवड आहे त्यामुळेच त्यांनी इथे सवड काढली आणि गुणलेखकाचं काम अगदी चांगल्या पद्धतीने आज सुरू आहे. षटक क्रमांक 2 पायचे मैदानाच्या आतमध्ये स्लोअर फुल टॉस होता. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेपवतोय चेंडूवरती. एक सिंगल गीत मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न दिसला नाही. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहेत 12 धावा 6च्या सरासरीने. खरं तर पहिल्या षटकात आपण पाहिलं 8 धावा आल्या होत्या. इथे दुसऱ्या षटकात श्रीधर न त्या धावा थांबवल्या आणि दुसऱ्या षटकात देखील थोडासा धावफलकाला पुन्हा पायबंद घातले गेले. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये कडे पठार किंग. खरं कडे पठार किंग मी ज्यावेळेस टॉस झाला होता संगणकाशी चर्चा केली सांगितलं आम्ही 60+ धावा बनवणार आहोत. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी अडखळणारी फलंदाजी सुरू आहे. परंतु इथून देखील मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या फलंदाजांचा नक्कीच असणार आहे. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. विकी नवले षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. खरं तर आता पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर क्षेत्ररक्षणात देखील थोडासा बदल आता पाहायला मिळेल. कारण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता आपण इथून पुढे पाहणार आहोत. थोडंसं क्षेत्ररक्षण देखील आता थोडंसं पसरवलं जाईल. ते क्षेत्ररक्षणाचं जाळं कसं असेल पाहिजे. आज प्रत्येक संघनायक प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे आणि आज प्रत्येक संघनायकाने ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजना आता अंमलात आणण्याचं काम नक्की सुरू होईल. त्यामुळे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 6च्या सरासरीने 12 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात. तर आता इथून पुढे पाहायचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे धावा जमवणार आहेत. प्रतीक आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर सलामीचा फलंदाज एक चौकार खेळल्यानंतर गौरव बाद झाला. जास्त मोठी कामगिरी सलामीच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाली नाही. परंतु तिथून पुढे डाव सावरण्याचं काम ह्या 2 फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये सुरू केलंय. बराच लांब ठेवला जातोय. खरं तर गोलंदाज एक काम सातत्यानं सुरू आहे. फक्त गोलंदाज काय करतायत उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर खरं तर चेंडू ठेवण्याचं डाव्या इष्टीच्या बाहेर ठेवण्याचं काम करतायत आणि तो चेंडू कुठेतरी फलंदाजांना खेळण्यासाठी अवघड जातोय. हो यावेळेस देखील तोच टप्पा होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी काय असते इथे नक्कीच पाहायला मिळते. कारण तिथे एक चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे थोडस गतीमध्ये परिवर्तन आहे. उंच गेला आकाशामध्ये एक मोठा फटका. बॅक टू बॉलर वाघाची दाढ होती. फोडला पाड. ताबडतोड षटकार. थँक्यू बराच वेळानंतर आमच्या दृष्टीपटलावरती एक मोठा फटका पडला. षटकाराची मोहर तिथे उमटली आणि धावफलक कुठेतरी थांबला होता. तो आता वेगात पुढे आलाय. धावफलक 2 ने आता पुढे जाईल. पाहिजे धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. खरं तर या आधीचा चेंडू आपण पाहिला बराचसा स्लोअर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. परंतु अचूक टायमिंग पुढे सरसवत आपण पाहिलं. तो फटका खेळला. इनसाइड आउट झाला. फलंदाज सरळ बॅटने खेळला तो फटका आणि एक षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. खरं क्रिकेट मधले 10 फटके आपण पाहतो. षटकार चौकार हे क्रिकेट मधले 10 फटके आहेत आणि इथे तो षटकार बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळाला. कधी तिसऱ्या षटकाची प्रतीक्षा आपल्याला करावी लागली षटकारासाठी. इथे रिवर्स चुकीचा फटका होता. थेट एस्टनचा वेध. एस्टन वरती नांगर फिरेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. आपली बाबा रे कायम कडक समजात बारे
साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहेत 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कडे पठार किंग या संघाचा धावफलक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल शुभम संकपाळ. तर चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय श्रीधर यादव. श्रीधर यादवनं खरं तर दुसरं षटक टाकलं होतं आणि त्या षटकात देखील 4 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही, परंतु धावा रोखण्यात त्याला यश आलं होतं. पुन्हा संघनायकानं त्याच्यावरती विश्वास टाकत चौथ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली आणि आता पाहायचंय त्या संधीचं सोड आज तो मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करणार आहे. खरं तर पहिल्या षटकात दुसऱ्या षटकात त्यानं 4 धावा खर्च केल्या होत्या, त्यामुळे संघनायकानं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा त्याला गोलंदाजीसाठी आणलंय. समोरच्या बाजूला आपण पाहतो उजव्या हातानं फुलोर लेनचा चेंडू बॉटम एंडचा वापर करत खांडून काढलाय. सरळ बॅटनं डीप लॉंग ऑफला शतरक्षक समोर आहे. एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल इथे घेतली. एक सिंगलच्या साईड धावफलक पुढे गेला. 21 धावा धावफलकावरती आहेत. त्या 60 धाब्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता नक्की संघनायक आणि त्यांच्या खेळाडूंचा असणार आहे, कारण दोन्ही संघ ताकदवान मातबर संघातलं फार मोठं युद्ध आहे. हे क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध आहे. बराचसा शपलवून खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. अक्रॉस द बॅट खेळायचा. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पहा वेगात चेंडूवरती आला. झेपावला होता. केवळ सिंगल इथे मिळेल. धावा मिळू देत नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नीरा टायगर संघाचं पाहायला मिळतंय. खरं तर पुरंदर प्रीमियर लीग 2021 एक नेटकाने देखणं पर्व आपण पाहतोय. बरेचशा बोली आपण पाहतो खेळाडूंवरती लागल्या होत्या. मला वाटतं ऑक्शन मधून खेळाडू निवडले गेलेत आणि एक चांगली स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं नाव आहे सरपंच चषक 2021. हो बराचसा पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. अक्रॉस द बॅट खेळतो. शपल झाला होता. फलंदाज उजवा पाय पुढे टाकत गुडघा टेकवला होता. मिड विकेट स्पेअर लेगला हा फटका खेळायचा प्रयत्न त्याचा होता, परंतु बॅटवर तर चेंडू येत नाही. पहा गोलंदाज देखील हुशार आहे. बराचसा लांब त्यानं चेंडू ठेवला होता. इथे फलंदाजाला तो चेंडू समजू शकला नाही. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा कव्हरला खेळ होता. खरं तर कव्हरला फटका खेळायचा प्रयत्न. पॉइंटला चेंडू गेलाय. डीप पॉइंटवरून क्षेत्ररक्षक पातीला धावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि केवळ सिंगल इथे मिळेल. एक धावेच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचले. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला इतका मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि फार मोठा संघर्ष या मैदानावरती प्रत्येक खेळाडू करणार आहे, कारण संघर्षाचं बराच पुढे आला होता. पायचे खरं तर फुलटॉस होता. चेंडू बॅटवरती आला नाही, तो थेट अंगावरती आला. लेग चा इशारा नक्कीच पंचांनी मैदानाच्या आतमधून केलाय. सिकंदर शेख सरांचा इशारा आलाय. लेग स्पाइसची एक धाव इथे मिळेल. ती अवंतर धाव आहे आणि त्या अवंतर धावेने धावफलक पुढे पोहोचला. 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मोठा फटका. पायचे डीप ॲस्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा तिथे नक्कीच मिळणार आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील नक्कीच एक मोठा धावफलक उभा करून देईल, कारण थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव देखील आज गोळा करणं खूप महत्वाचं असेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कडे पठार किंग या संघाचा धावफलक आहे. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये पाहिजे ते 5वं षटक. पल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते सरपंच चषकचा मजबूत किल्ला. शब्दाला जगणारी, लोकांसाठी जगणारी, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिवेचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेट झेंडे यांच्या अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या क्रीडा शौकीनांचे मनापासून हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 5व्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज विकी नवले.
खरं तर विकी नवलेनं मला वाटतं तिसरं षटक टाकलं होतं, बऱ्याच धावा त्या षटकात आल्या होत्या, एक षटकार देखील आला, 8 धावा त्या षटकात त्यानं खर्च केल्या होत्या. पुन्हा 5व्या षटकासाठी त्याला गोलंदाजीवरती आणले, रिव्हर्स सायटेड इथे पापून केला, स्विच हिटचा फटका ज्याला आपण म्हणतो तो फटका खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा फसलाय. खरं तर हा फटका खेळण्यासाठी तुम्हाला टायमिंग टेम्परमेंटची जास्त गरज असते, अचूक फटका खेळण्यासाठी तुम्हाला टायमिंगची गरज असते आणि या फटक्यासाठी तुम्हाला अभ्यास देखील तितकाच करावा लागतो, कारण स्विच हिटचा फटका खेळणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यास आणि तो तंत्रशुद्ध फटका खेळण्यासाठी तितका टायमिंग देखील अचूक असतो, त्यामुळे नक्कीच प्रयत्न होता तिथे. हो पा फुल ओव्हर लेनचा चेंडू होता, खांडून काढला, शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पाहतोय पुढे पोहोचलाय. आता 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कुठेतरी हा धावफलक थांबवला गेलाय. इथून पुढे धाव्यांची गती वाढवावी लागेल. संघाला 60 धाव्यांपर्यंत पोहोचायचं होतं, आतापर्यंत संघ 29 पर्यंत पोहोचलाय. अजून देखील त्यांचा प्रवास सुरू आहे आणि सातत्यानं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज प्रत्येक संघ, आज खरं तर 4 संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. 4ही संघ आज संघर्ष फार मोठा करणार आहेत. मनुष्याला देखील आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की जीवन जगायला एक रुबाब येत असतो. मग तो रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही आणि विकतही घेता येत नाही, तो तुमच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. मुश्किल तो इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते, सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते. एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. फटकाचा ध्वदार, हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला मध्ये नक्कीच एक मैदान आहे आणि एक चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुरंदर प्रीमियर लीग अर्थात सरपंच चषक 2021. ओ पाय इथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देईल, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, शिवरायांची चौकार. तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती आहे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 41 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमधून सुरू होईल आणि पाहायचं त्या अंतिमच्या षटकासाठी कोण गोलंदाज आणेल. इथे आता संगणक कोणाकडे तो चेंडू सोपवणार आहे, कारण अंतिमचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण बघतो हाणामारीचं षटक, एक स्लॉग ओव्हर, आणि ते शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. चला सूचना असतील, इतका वेळ घेऊ नका. अजून मला वाटतं बरेच सामने आपल्याला दिवसभरात खेळवायचे आहेत. वेळेचे बंधन प्रत्येकावरती असेल आणि ते वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. चला विनंती असेल, एक चांगली फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुलची फलंदाजी खरं तर कौतुकास्पद आहे, कारण त्यांनी केलेली फलंदाजी आपण पाहिलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि काही सिंगल डबलच्या साईड धावा घेतल्यात. 19 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणारा शुभम संकपाळ हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खरं तर शुभम संकपाळ आपण पाहतोय आतापर्यंत जास्त धावा त्याने बनवले नाही.
3 धावा त्याने बनवल्यात आणि अंतिमचं शेवटचं षटक रोहन साळुंके षटक क्रमांक 6 आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. स्लॉग ओर आहे शेवटचं षटक, त्यामुळे इथे आडामारी तोडाफोडी सोडाझोडी पाहायला मिळणार आहे. पाहायचे, परंतु इथे गोलंदाजावरती एक जबाबदारी दिली. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतो, स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न इथे सातत्यानं फलंदाज करतोय, परंतु बॅटवरती आतुडे चेंडू आला नाही. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे कळवली जाईल. सिकंदर शेख सरांचा इशारा नक्कीच मैदानाच्या आत आलाय. बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली, एक धावीने धावफलक पुढे पोहोचला. 42 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय निर्मल सर आपण पाहतो स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेमध्ये आहेत. यांना स्ट्राईक अंपायर असं म्हणतात. बराच वरकटलेला चेंडू होता, उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. दोन्ही हात फैलवले पंचांनी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा वापर झाला आणि सांगितलं हा वाईट चेंडू आहे. दंडित केलं गोलंदाजाला. वाईट चेंडू गेल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला एक बोनस धाव देऊ. 1999 सालापासून खरं तर तो नियम लागू झाला. आधी वाईट दिला जायचं, परंतु त्याच्यावरती धाव दिली जात नव्हती. परंतु आता पहा वाईट चेंडूवरती देखील एक बोनस धाव. ओ मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई मार्गाने चेंडू सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा षटकार. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय. चेंडू नवीन आहे. एक ताकदवान षटकार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर धावफलक वाढले. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. सॉरी 49 धावा आहेत धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एका बाजूने राहुल मैदानाच्या आतमध्ये लढतोय, 25 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय आणि एक त्याला साथ देणार आपण पाहतोय शुभम संकपाळ, तो केवळ 3 धावांवरती खेळतोय. बाद होईल फलंदाज क्रमांक 3. आपली पावरे कायम कडक आपली क्वालिटी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल सुनील शेंडकर. तर धावफलकावरती आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक दाखवलाय. ओ यावेळेस बराच मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती होता. खरं कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे झेपावतोय चेंडूवरती. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा घेतल्या आणि 2 धावेच्या साह्यानं आणि धावफलकावरती आपण जाऊयात. 52 धावा धावफलकावरती आहेत. बावन्न धावा आहे. डान्सिंग राऊंड विकेट डीप लॉंग ऑन चढवक्यावरून चढवलाय. एक पॉवरफुल सक्सेसफुल मॅग्निफिशियंट षटकार.
शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. या षटकाराबरोबर धावफलक देखील उंचावलाय. 58 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. संगणकाने सांगितलं होतं 60+ धावा बनवायच्यात, 58 पर्यंत पोहोचलाय. परंतु या षटकातले काही चेंडू अजून शिल्लक आहे. शेवटचं षटक मी सांगितलं होतं हाणामारीचं षटक होतं आणि या षटकात देखील ताबडतोड फलंदाजी करत अक्षरशः या षटकात 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये, ते बी दोनही षटकार इतके लांबवर खेळले होते आणि दोनही फटक्यांमध्ये ताकद होती, नजाकत होती आणि एक देखणा स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. पाहायचा आता अंतिमचा षटकातल्या अंतिम ते काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. पुढे सरसवत खेळायचा यष्टीरक्षकाकडून चूक पाहायला मिळेल. पाहायचे आता इथे धाव सुरू असेल. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि चेंडू थांबला नाही, तो सरळ पोहोचला. वाईट +4, 5 धावा बोनस रूपी नक्की धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. आणि धावफलक 5 धावांनी पुढे पोहोचलाय. 63 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर सुरुवात कुठेतरी थोडीशी अडखळणारी होती. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 6च्या सरासरीनं कुठेतरी धावा बनत होत्या, परंतु तिथून पुढची फलंदाजी कशी भरली पहा आणि एक ताबडतोड फलंदाजी करत एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथे फलंदाज इथे खरं तर पोहोचला घरट्यात, परंतु हिट डायरेक्ट हिट लागली नाही. तिथे 2 धावा सहज पळून पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचला. 65 धावा धावफलकावरती उभ्या केल्यात. जिंकण्यासाठी नीरा टायगर संघासमोर ठेवलंय ते 66 धाव्यांचं लक्ष नीरा टायगर संघासमोर ठेवलंय. एक चांगली फलंदाजी आपण पाहिली. कडे पठार किंग तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते सरपंच चषकचा मजबूत किल्ला. चला पुढचा टॉस आपल्या ठिकाणी करायचा आहे. राजेवाडी रॉय आणि जेजुरी लायन्स या 2 संघादरम्यान नंतरचा सामना. टॉस करण्यासाठी चला दोन्ही संघनायक आपली प्लेइंग 11 या ठिकाणी आणून द्यायची आहे. आपण सामन्याला सुरुवात खरं तर एक इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी घेतोय. त्यामुळे दोन्ही संघनायक चला राजेवाडी रॉय आणि जेजुरी लायन्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण मंचासमोर या. मान्यवरांच्या शुभास्ते आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी जर कोणाला सूज हवे असले तर सेगा कंपनीचे आहेत श्रीधर यादव यांच्याशी आपण संपर्क करा, विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये आता सजवा. कडे पठार किंग चला आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. तर 2 सलामीचे फलंदाज चला नीरा टायगर्स आपल्या आघाडीची जोडी
मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 66 धावेंचं लक्ष्य आता समोर असेल आणि त्या धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतील. सन्माननीय भरतदादा सोडवडे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. चला मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावरती या, टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण टॉस घेणार आहोत. निरा टायगर्स चला 2 फलंदाज पटकन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ करत आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 6 सामने आपल्याला दिवसभरामध्ये खेळवायचे, त्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येकावरती असेल. ती वेळ वाचवा आणि चला पटकन या मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे फलंदाज. निरा टायगर्स आवाज पोहोचतोय का? चला लवकर चला 2 फलंदाज. जर पुढल्या सामन्याचा टॉस देखील आपल्याला करायचा आहे. राजेवाडी रॉय आणि जेजुरी लॉयन्स या 2 संघादरम्यान पुढच्या सामन्याचा टॉस आपल्याला ठिकाणी घ्यायचा आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करतील. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय अमर काळे. पहिल्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. तर 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. राजेवाडी रॉय आलेत, संगनायक आलेत, दोडे संगनायक आहेत. पुन्हा एक मोठा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 मातबर संघातलं ते पुन्हा एक मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय भरत सोनवणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. विकी नवले आणि जुबेर शेख ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. 66 धाव्यांच्या पाठलागाला सुरुवात. पंचांचा इशारा मैदानाच्या आतमधून आलाय. चला खेळूया पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. तर पहिला डाव संपल्यानंतर आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना 66 धावा पंचांकडे जाईल. मी पहिल्या चेंडूवरती शून्यावरती पहिला फलंदाज कोसळला गेलाय. विकी नवले बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट्टी सन्मान्य भरत शेठ सोडवडे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी घेतोय. दोन्ही संघनायक आपण पाहतोय समोर आहेत आणि या ठिकाणी टॉस नक्कीच पाहायला मिळेल. राजेवाडी रॉय आणि जेजुरी लायन्स या 2 संघादरम्यान आपण पाहतोय हा टॉस या ठिकाणी होतोय. तर खरं तर पहिल्या चेंडूवरती शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर इथून शून्यातून सुरुवात करायची आहे. गोल्डन डकच्या स्वरूपात पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेला. या ठिकाणी आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय अनिकेत गुंजाळ सरांचं शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. टॉस आपण घेणार आहोत. अनिकेत गुंजाळ सर आहेत. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच खेळाडूंशी चर्चा तिथे होईल. कारण याआधी आपण पाहिलं खेळाडूंशी चर्चा करत असताना पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चांगला धावफलक देखील उभा राहिला. तर शून्यावरती फलंदाज बाद झालाय आणि शून्यातून आता सुरुवात करायची. शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करू निमंत्रण. इथे शोधू सर्व काही नव्हतं माहिती जगाला बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत त्याला. आता हा शून्य ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढणार आहे. चला मी अनेक सरांकडे जाईल तोपर्यंत टॉस या ठिकाणी होतोय. हॅलो चेक. या ठिकाणी आपण अरुण सोनवणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मात्र नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एका बाजूने आपण पाहतोय राजेवाडी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूने जेजुरी वॉरियर्स या 2 संघांमध्ये आपण पाहतोय यानंतरचा जो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत.
राजेवाडी कॉल करेल आणि टॉस झालाय. टॉस का बॉस? जेजुरी लायन्स संघाने टॉस विन केलाय. सर निर्णय काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. सर तुम्ही फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रथमतः घेतलाय. क्षेत्ररक्षण करत असताना विरोधी संघ जर पाहायला गेलं तर मातब्बल संघ आहे, पॉवरफुल ताकदवर संघ आपण पाहतोय. तर काय टार्गेट ठेवाल त्या संघापुढे? एक 50 ते 55 रनाचं टार्गेट राहणार आहे रोखण्याचं. चेसिंग करण्यासाठी बॅट्समनचे माझ्या संघामध्ये बॅट्समन आहेत. ग्राउंडची पाहणी करतात दिवे यांनी. ग्राउंड अतिशय सुंदर छान पद्धतीचं आहे. 70 मीटरवरती छक्के आहेत, त्याच्यामुळे ग्राउंड शॉट खेळणारे प्लेयर आहेत. चेस करू शकतो 55-60च्या दरम्यान. सर हे जे आयोजन नियोजन झाले सरपंच चषकाचं, या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? एक नंबर नियोजन झाले. पुरंदर तालुक्यामध्ये आता 2-3 PPL झाले. ह्या चांगल्या पद्धतीचे सामने भरतात सगळे. परंतु आता PPLच्या ह्याच्यामध्ये जे ग्राउंड हवं होतं पुरंदर तालुक्याला, ज्या पद्धतीचा खेळ पाहायला पाहिजे अशा पद्धतीचं ओपन ग्राउंड हे प्रथमच आता या PPLच्या सामन्याच्या ह्याच्यात मिळतंय. ग्राउंड एक नंबर छान आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. शुभेच्छा असतील तुम्हाला या सामन्यासाठी. विरोधी संघ आपण पाहतोय तो देखील संघ मातब्बल आहे. त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुमची काय रणनीती असेल? त्यांनी 50 धावांमध्ये रोखायचा असा निर्णय, असं टार्गेट तुमच्या पुढे ठेवलंय. तुम्ही काय रणनीती आखाल? आम्ही जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू, 70-75 रन बनवायचा प्रयत्न करू, तेव्हा आम्ही मग त्यांना रोखू शकतो. शुभेच्छा असतील तुम्हाला निश्चित रूपाने. दोन्ही संघांना शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना जेजुरी लायन्स विरोधामध्ये राजेवाडी वॉरियर्स, या दोन संघांमध्ये यानंतरची लढत होईल. मी मात्र थांबेल, तुम्ही थांबू नका. यानंतर ऐकूया समालोचनासाठी आमचे समालोचक मित्र विजय साकोरे सर यांना धन्यवाद. खरं शून्याची कोंडी फोडली. डावफलकावरती 2 धावा लागले गेलेत. 2 धावा लागत असताना 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. म्हणजे शोधण्यातून सुरुवात करायची आहे. ही अडखळणारी सुरुवात आहे. खरतर प्रवास मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः इथे धावांना सुरुंग लावला गेलाय. त्या धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. धावफलकावरती आहेत 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नीरा टायगर्स या संघाचा धावफलक दाखवतोय. कसं पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 फलंदाज त्या पहिल्या षटकामध्ये बाद झाले. धावफलकावरती केवळ 2 धावा आहेत आणि तो विजयाचा मार्ग शोधण्यासाठी आपण पाहतो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेत. 66 धाव्यांचं लक्ष समोर असताना कुठेतरी आपण पाहिला अडखळणारी सुरुवात. 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर संगणकासमोर पुन्हा एक प्रश्न उभा राहिला. हो, यावेळेस बिग हिट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू सरळ जाईल, एक टप्पा घेईल, सरळ सीमारेषेच्या बाहेर. खडीत चौकार, 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार.
सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिवेचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेट झेंडे यांच्या अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे खेळाडूंचे देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या क्रीडा शौकीनांचे मनापासून हार्दिक स्वागत दमदार स्वागत षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहता गोलंदाज मला वाटतं अमरनं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं होतं. त्या षटकात आपण पाहिलं केवळ 2 धावा खर्च करत 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं होतं आणि पुन्हा एक खरं तर त्याच्यावरती जबाबदारी संघनायकानं टाकली. खरं संघनायक आपण पाहतोय एक चांगलं नेतृत्व आपण नक्कीच संघाला लाभले आज आणि निरा टायगर्स खरं तर आपण पाहतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी 66 धाव्यांपर्यंत रोखलं. हो फुल टॉस होता परत दिशा देण्याचं काम इथे फलंदाज करत होता परंतु तिथे दिशा देऊ शकला नाही. थेट यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू समजू शकला नाही. आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक सिंगल इथे घेतली. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय 20 धावा धावफलकावर त्या षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर एक चांगली गोलंदाजी या आधीच्या षटकामध्ये आपण अमरकडून पाहिली होती आणि या षटकात देखील त्याच पद्धतीनं तशीच दर्जेदार गोलंदाजी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर मोठ्या फटकं थोडंसं रोखून धरले फलंदाजांना. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळू देत नाही आणि एक चांगली गोलंदाजी या षटकात देखील आता पाहायला नक्कीच आपल्याला मिळणार आहे. पहिले 2 चेंडू आपण देखील पाहिले चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्व एक चांगली खेळी नक्कीच अमरकडून आपल्याला पाहायला मिळते. ओहो 12 शॉर्ट पिच चेंडू होता. आखूट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंटला खेळ आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक खरं 2 धावा अगदी वेगात इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांतलं ताळमेळ चांगलं होतं. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचेल. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना राहुल या आधीचं षटक पाहिलं बरंच माकडं राहुल राठोडचं षटक. यावेळेस मोठा फटका पाहायचंय काऊ कॉर्नर वरून चालायचं दुसरं सीमारेषेच्या बाहेर जैसी गेंद निकली ती बल्ले से मानू मोहरी लिखी ती चरणों के लिए षटकार. तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 इथे षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक देखील पुढे पोहोचलाय. 30 धावा धावफलकावरती अजूनही तिसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्या 66 धाव्यांचा पाठलाग सुरू असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये बरीचशी मोठी घसरगुंडी संघाची उडली होती परंतु तिथून पुढे तो विजयाचा मार्ग शोधत फलंदाज आक्रमक फलंदाजी करतायत. बाहेरची कडे घेणारा चेंडू आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन मधला धावतोय तिथे शॉर्ट थर्डमॅन मधून धावला तिथे 2 धावा घेतल्या. 2 धावेच्या सायकड धावफलक पुढे पोहोचलाय. 32 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही ते तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे कारण बरंच लांबले षटक खरं तर या षटकात आपण पाहिले षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळत कुठेतरी धावफलक उंचावण्याचं काम फलंदाजाने केलं होतं कारण कुठेतरी तो आत्मविश्वास बराच लांब ठेवला होता. पायचे बराचसा शपल होऊन खेळायचा प्रयत्न इथे आणि तो प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू आणि षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 34 धाव्यांची गरज आहे. आजोडे सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे त्यामुळे आजोड देखील सामन्यात रंगत जी वाढत जाईल.
चला पटकन खेळा. मला वाटतं 3 षटकं झालीत. पाणी मैदानाच्या आतमध्ये ते ड्रिंक ब्रेक. कधी 3 षटकानंतर आपण पाहतोय 2 मिनिटांचा ब्रेक आपण दिलाय. चला फक्त थोडंसं फास्ट खेळा, कारण वेळ मला वाटतं काल देखील शेवटचा सामना शिल्लक आहे कालच्या दिवसातला. त्यामुळे आजचे सामने हे आजच्या दिवसामध्ये संपले गेले पाहिजेत. त्यासाठी काय करावं लागेल तर इथे वेळ तुम्हाला वाचवावी लागणार आहे. आता मी सातत्यानं वेळ सांगत आलो. ही वेळ खरंच कोणासाठी थांबणार नाही आणि ते अजूनही थांबलेलं नाही. जशी वेळ बदलेल तसं आपल्या सगळ्यांना बदलावं लागेल आणि त्या वेळेसोबत आपल्याला चालणं गरजेचं आहे. खरं तर आयुष्यामध्ये वेळ आपल्याकडे खूप आहे, परंतु आपल्याकडे आयुष्य कमी आहे. आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक वेळ ही आनंदाने घालवायची हा प्रयत्न नक्कीच प्रत्येक जण करत असतो. पाहिजे षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. मला वाटतंय पुन्हा राहुल राठोडकडे चेंडू दिलाय. या आधीचं षटक थोडंसं लांबलं होतं. पाहिजे या षटकात धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच राहुल राठोडचा असणार आहे. कसं पहिला चेंडू आपण टाकला राहुलनं, त्यावेळेस आपण पाहिलं बाहेरची कड घेणारा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅट मध्ये उभा होता तिथं चांगला. हो यावेळेस मोठा फटका. पाहायचं क्षेत्ररक्षक समोर आहे. झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट्टी. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय नीरा टायगर संघाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. श्रीधर यादव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. जुबेर शेख आपण पाहतोय बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये लढत होता. विजयाच्या दिशेने आपला संघ घेऊन चालला होता, परंतु त्याला एक मोठा फटका खेळत असताना सीमा रेषेवरती अफलातून झेल टिपला आणि तो तिसरा धक्का नीरा टायगर संघाला बसला गेला. राहुल राठोडनं खरं तर कुठेतरी आता कमबॅक केले गोलंदाजीमध्ये. कुठेतरी तो विजयातला अडथळा त्यानं दूर केला. जुबेरला त्यानं बाद केलंय. आता नवीन फलंदाज. खरं तर पहिल्या चेंडूवरती आपण ज्यावेळेस पाहिलं विकी नवले बाद झाला होता, त्यावेळेस जो जल्लोष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, कारण एक महत्वाचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद झाल्यानंतर ती सामन्यावरची पकड कुठेतरी मजबूत होणार होती. परंतु तिथून पुढे जुबेर शेखनं देखील एक आक्रमक फलंदाजी करत तो विजयाचा मार्ग शोधण्याचं काम त्याने केलं होतं. आणि एक चांगलं षटक देखील आता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुल राठोड एक चांगली गोलंदाजी या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. हो फुलवर लेनचा चेंडू होता, खांडून काढायचा आहे. इथे धाव मिळू देत नाही. निर्धाव आलाय. खरं तर कुठली धाव या चेंडूवरती घेतली नाही. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं फलंदाज बाद केला आणि त्यानंतरची एक यशस्वी गोलंदाजी राहुलनं मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक त्यानं गोलंदाज खरं तर फलंदाजांना रोखण्याचं काम या षटकामध्ये केलेलं आहे. बराच लांब ठेवायचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु पंचांकडे इथे जायचंय थोड्या वेळासाठी. कुठला निर्णय येतोय पाहायचंय. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे घेतली. 2 पंच देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिकंदर शेख आणि अक्षय निर्मल सर नक्कीच 2 पंच आपल्या स्पर्धेसाठी आहे. यांना खरं तर ज्या पंचांना 42 नियमांची पुरेपूर माहिती आहे असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पंचांवरती देखील नियम आहे. नियम क्रमांक 2 हा पंचांवरती तयार करण्यात आलेला आहे. आणि खरं तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण पाहतो क्षेत्ररक्षणासाठी देखील नियम आहे. नो वाईट चेंडूसाठी नियम आहे. बॅट चेंडूसाठी नियम आहेत. आणि 42 नियमांनी भरलेला हा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 36 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नीरा टायगर्स या संघाचा धावफलक दाखवतोय.
चला वेळ घेऊ नका. 3 षटकं संपली त्यावेळेस आपण थोडा वेळ दिला होता. आता सारखा वेळ घेऊ नका तुम्ही, कारण 6 सामने आपल्याला दिवसभरामध्ये खेळवायचे आहे. पंच तुम्ही सूचना करा खेळाडूंना, सूचना करा. विनंती असेल जर दुखापत झाली असेल तर दुसरा क्षेत्ररक्षक घ्या क्षेत्ररक्षणासाठी, कारण तो नेम देखील आहे. बदली खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर धावफलकावर जाईल मी. 36 धावा आहे धावफलकावरती. 3 या षटकात 4 धावा आल्यात. पहा पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा सिंगल घेतली, चौथा चेंडू निर्धाव आला, पाचव्या चेंडूवरती एक सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल. बाईच्या स्वरूपात एक धाव होती पहा, ती 5व्या चेंडूवरती होती. अशा 4 धावा या षटकामध्ये आल्यात आणि धावफलकावरती आहेत त्या 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहायचा त्या 12 चेंडू मध्ये तो दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आहेत, त्यामुळे चला थोडस फास्ट खेळा. तुम्ही वेळ घेतला तर तुम्हालाच कमी षटकाचे सामने खेळावे लागणार आहेत. निखिल दादा झेंडे यांचे देखील शुभाग म्हणत आहे, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. यावेळेस पासरळ बॅटने खेळला, बॅक टू बॉलर क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ आलाय वेगात चेंडूवरती. 5 कसा झेपावला होता चित्त्यासारखा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ खरं तर किती धावा घेतल्या? 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये घेतल्यात आणि 2 धावेच्या सायकल आपण पाहतो. धावफलक पुढे पोहोचला, 38 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय स्पर्धेचं. ओहो, पॉइंटच्या डोक्यावरून स्टेअर केला चेंडू, कॉफी बुक फटका होता. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. पायचे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न होता, थांबला नाही, तो सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 रन. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. फटकाचा ध्वदार, हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला 5 चौकार इथे आलाय. चौकाराच्या सायकल आपण पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहेत 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बडा 22च्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. अक्षय निर्मल सरांचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत आलाय. 1 धाव इथे 22च्या स्वरूपामध्ये मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचलाय. 43 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 5व्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे कोटलगे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये उजव्या हातानं राईट आर्म राऊंड द विकेट. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लेग स्पाईकच्या स्वरूपात आपण पाहतो. 1 धाव तिथे घेतली. खरं तर 5वं षटक आहे. हा खरं तर या षटकामध्ये सामन्याचा बराचसा निकाल अवलंबून आहे. जबाबदारीचं षटक होतं 5वं पाहायचे आणि आतापर्यंत खरं तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 1 चौकार आलाय, परंतु त्यानंतरची चेंडू आपण पाहिलं गोलंदाजानं अप्रतिम टाकलेत. पुढे तरी सिंगल डबल धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो, पुढे सरसावत खेळायचा होता. पायसे बॅचच्या आतलीकडे यष्टीरक्षक मला ते राहुल राठोड आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे धाव मिळाली नाही आणि धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती आहेत. चला पटकन खेळा, विनंती असेल. बराचसा वेळ घेतला या सामन्याने. खरं तर वेळेचं बंधन मी सांगितलंय प्रत्येकाला आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा, विनंती असेल. काय होतं, सायंकाळ सत्रातले सामने पुन्हा बॅड लाईटचा अपील. सायंकाळ सत्रातले सामने देखील 6-7 षटकांचे व्हावेत हे आयोजकांचा प्रयत्न सातत्यानं आहे, परंतु खेळाडूंनी या सूचनांचं पालन करा. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस सरळ बॅटने खेळा. बॅक टू बॉलर स्ट्रेट डाईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक थांबू शकणार नाही. बंदुकीतून 60 वेग चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 रन.
फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी धावफलकावरती 48 धावा आहेत. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत आहेत आणि 18 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा हेकवेश्वर मैदानाच्या आतमध्ये असेल. दोडे सामना असं पाहिलं तर दोडे संघांच्या बाजूला आहे. 6 चेंडू 18 धावा असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगला गेलाय. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच एक रंगतदार स्थिती आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेली आहे. शेवटचं षटक अंतिमचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज अक्षय खैरे आपण पाहतोय षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय आणि शेवटचे 6 चेंडू 18 धाब्यांची गरज असताना आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे श्रीधर यादव. जबाबदारी फार मोठी असणार आहे. ओहो, पायसे टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर चेंडू निघून आला होता. इथे धाव खेळण्यासाठी प्रयत्न आहे आणि फलंदाज बाद होईल धावबाच्या स्वरूपामध्ये. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आता. चंद्रशेखर माडिक आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. हो बारासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. पॉइंटला झेल टिपला आणि फलंदाज बाद. 5वा धक्का. फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज खरं तर पहिला फलंदाज धावबाद झाला. इथे पाहायचं एसटी रक्षकाकडून थोडासा खरं तर चूक झाली, परंतु पाठीमागे बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू थांबवलाय तिथे. एक धाव इथे घेतली. समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. 3 चेंडू 17 धावा. तर यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल राजेवाडी रॉय आणि जेजुरी लायन्स या 2 संघादरम्यान. तर जेजुरी लायन्स संघानं नाणेफेक जिंकत प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांचा आहे आणि सामना संपला की लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार आहे जेजुरी लायन्स. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप खरं तर मिडविकेटच्या दृष्टीने हा फटका खेळायचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरला चेंडू थांबलाय आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ 2
खरं एक सिंगल घेतली आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही 16 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. मला वाटतं कदाचित अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू 16 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. मॅचच्या आतलीकडे घेणारा चेंडू पाहायचा एसटी रक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता इथे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि 2 धावा इथे पळून पूर्ण होतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 14 धाव्यांची गरज आहे. एक चेंडू आणि 14 धावा. खरं एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला होता, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ठेवली. यावेळेस पार्टी फ्लॉंग ऑफ ला शतरक्षक समोर आहे. उसळी घेईल चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेबाहेर. चौकार 4 रन. चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. तुफानी बल्ला जोरदार हल्ला कोण जिंकणार आहे ते सरपंच चषकचा मजबूत किल्ला. शब्दाला जगणारी लोकांसाठी जगणारी सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिवेचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेट झेंडे यांच्या अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021. चला क्षेत्ररक्षण जेजुरी लॉयन्स संघाला विनंती असेल आपल्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. राजेवाडी रॉयल्स आणि जेजुरी लॉयन्स या 2 संघादरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. प्लेइंग 11 आपण पाहतो इथे राजेवाडी रॉयल्स संघाची प्लेइंग 11 अनिकेत फडतरे, आमिर चला क्षेत्ररक्षण जेजुरी लॉयन्स. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सदवा सामना क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि पुढच्या सामन्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल आवाजाची बातच सणारी. यानंतर ऐकायची आहे अनिकेत गुंजाळ सरांची जुबाडी. तोपर्यंत धन्यवाद.
एक अष्टपैलू खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना. थांबा, 1 मिनिट जायचं नाही. नक्कीच एक चांगली खेळी त्याच्याकडून पाहायला मिळाली. खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कशा प्रकारची ऊर्जा अंगामध्ये होती? आज ज्यावेळेस मी खेळत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की वाऱ्याचं स्ट्रेटच्या दिशेने वारं खूप चालू होतं, पण स्टार्टिंगला माझ्या काय बॅटीला बॉल कलेक्ट होत नव्हते. नंतर मी सेट झाल्यावर मला असं वाटत होतं की मी प्रत्येक बॉल मारू शकतो आणि त्यानुसार बॅटीला बॉल लागत गेले. नक्कीच तुझ्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी, एक चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा जास्त आल्या होत्या षटकामध्ये, परंतु शेवटच्या किंवा 5व्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. खरं तर या आयोजनाबद्दल मला तुझ्याकडे त्यासाठी जायचंय. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील आणि आयोजकांना कशा प्रकारच्या शुभेच्छा तुझ्याकडून असणार आहेत? आयोजकांनी खूप कष्ट घेऊन हे टुर्नामेंट भरवलेले आहे आणि त्यांचं नियोजन बी एकदम चांगलं आहे. यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा नियोजनाबद्दल. कारण एक दर्जेदार नियोजन आपल्याला नक्कीच या स्पर्धेचं पाहायला मिळालं. नक्कीच शुभेच्छा असतील पुढल्या सामन्यासाठी. पुढे एकदा मी घेऊन जाईल अनिकेत गुंजाळ सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी वितरित केला आहे. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं देखील संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 11 धावा ज्या आमिर शिकालकरने कुठून काढल्यात. काय फलंदाजी करतोय, काय फॉर्ममध्ये निश्चित रूपाने पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा आपण पाहतो या तालुक्यामध्ये ज्याने पूर्णपणे गाजवून काढल्यात आणि आज या मैदानावरती काय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, षटक क्रमांक 2. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलकी चेंज मात्र बॅटची लागली, परंतु पहा त्या ठिकाणी फटक्यामध्ये पूर्णपणे जोर नसावा तोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू फील्ड केलाय आणि धावफलक निश्चित रूपाने स्थिर असेल 11 धावसंख्येवरती. मंगेश दाते आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. निश्चित रूपाने जर पाहायला गेलं तर जेजुरी लायन्स संघाकडून निश्चित रूपाने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. वाल्यचा असणार हा खेळाडू पूर्णपणे आज काय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू पहा, काय गोलंदाजी, काय निश्चित रूपाने वेग जो चेंडूचा पाहायला मिळतोय. अशा दर्जाची जर गोलंदाजी वारंवार सुरू राहिली तर थोडंसं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करणारे षटक मात्र म्हणावं लागेल, कारण पहिले 2 चेंडू पहा अतिशय दर्जेदार पूर्णपणे गोलंदाजीच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पहा क्षेत्ररक्षक मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडूवरती आलाय. चेंडू फीड केलाय तोपर्यंत पहा घेतली जाईल एक वेगवान सिंगल. 1 मोर सिंगल आली आहे. धावफलक 1 धावेने वाढेल आणि धावफलकावरती 12 धावा आतापर्यंत लागलेल्या आपण पाहतोय. 12 रन, 12 धावसंख्येवरती धावफलक. एक फलंदाज देखील बाद आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांना निश्चित रूपाने मी सांगू इच्छितो रॉयल्स अर्थात आपण पाहतोय राजेवाडी रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जेजुरी लायन्स या 2 संघांमध्ये लढत मात्र आमने सामने जी लढवली जाते. जेजुरी लायन्स संघाने टॉस विन केला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि किती धावांमध्ये रोखणार विरोधी संघाला हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मंगेश पहा हा चेंडू पहा अतिशय खोलवट टप्प्यात होता, खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. 1 धावेन धावफलक पुन्हा एकदा वाढेल आणि धावफलकावरती 13 धावा आहेत. 13 अंक आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ मानला जातो, परंतु आता हा अंक या मैदानावरती शुभ ठरणार का अशुभ ठरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. का अशुभ ठरला जातो या नंतरच्या चेंडू नंतर सांगेल. हा चेंडू पहा अतिशय दर्जेदार स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ मिड विकेट, सीमारेषेला तोडत फोडत सीमारेषेला आग लावणारा खणखणीत चौकार. फोरा फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा एका बाजूने आमिर निश्चित रूपाने आक्रमण करत होता. आता अनिकेत देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. विजय हा चेंडू पहा रिव्हर्सचा प्रयास मात्र निश्चित रूपाने केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही. तोपर्यंत पहा हा चेंडू पूर्णपणे डॉट होताना पाहायला मिळेल. षटकं संपली जातील. 2 षटकांचा खेळ संपतो आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना राजेवाडी रॉयल संघाच्या झालेला आपण पाहतोय. एका बाजूने आमिर शिकालकर आहे, दुसऱ्या बाजूने अनिकेत देखील मैदानाच्या आतमध्ये फायर होऊन उभा आहे, परंतु आता दोन्ही फलंदाजांना करामत करावी लागेल. विजयला मात्र स्वस्तामध्ये परतवण्यामध्ये गोलंदाज निश्चित रूपाने यशस्वी ठरलेत, परंतु आता यशस्वी कोण ठरणार या सामन्यामध्ये हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सरपंच चषक आपण निश्चित रूपाने अनुभवतोय. अर्थात
पुरंदर प्रीमियर लीगचा थरार या मैदानावरती रंगला जातोय आणि एक क्रिकेटची पंढरी या दिवे गावामध्ये निश्चित रूपाने निर्माण होताना पाहायला मिळते. क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट आणि क्रिकेट संपूर्ण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे जे साजरं केलं जाते. अनेक स्पर्धा आज रोजी मात्र या पूर्णपणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील चालू असलेलं पाहायला मिळत आहेत. परंतु ह्या दिवे गावातील स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय दिमागदार थाटामाटात सुरू असलेलं पूर्णपणे जे पाहायला मिळतंय. सर्व आयोजकांचे मानावे तितके धन्यवाद निश्चित रूपाने कमी असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज षटक क्रमांक 3 मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. संदेश जगताप स्वतः संघाचा कॅप्टन आहे, स्वतः संघाचा कर्णधारी चॉईस प्लेअर म्हणून निश्चित रूपाने त्या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. परंतु आता साजेची कामगिरी संदेश जगतापला देखील करावी लागेल. जेरुरीचा असणारा हा खेळाडू पूर्णपणे आपण पाहतोय अतिशय दर्जेदार कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये त्याची देखील पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चित रूपाने संदेशकडे पाहिलं जातं. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार 2-3 पावलांचा रनअप निश्चित रूपाने आहे. परंतु तदनंतर चेंडूला गती पहा काय मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होती. संदेश जगताप पूर्णपणे दर्जेदार गोलंदाजी आमिरला मात्र बांधलं जाते, रोखलं जाते. हा चेंडू देखील सुरेख आणि सुरेख गोलंदाजी. पंचांकडे हलकीची दाद देखील मागितली होती परंतु पंच अपील फेटातील हा चेंडू आठवतोय. दोन अनुभवी पंच आपण पाहतो, एका बाजूने सिकंदर सर आहेत तर दुसऱ्या बाजूने अक्षय निर्मल सर. दोन अनुभवी पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये भूमिका देखील बजावत आहेत. दोनही पंचांचं मानवतीत का अनुभव निश्चित रूपाने धन्यवाद कमी असणार आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला त्या ठिकाणी गलीच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू देखील जातोय सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक येतोय खणखणीत चौकार 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. पहिले 2 चेंडू रॉड झाले परंतु तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती थोडंसं दर्जेदार मात्र तंत्रशुद्ध खेळी करण्याचा प्रयत्न मात्र आमिर करून झाला आणि तदनंतर एक चौकार देखील वसूल केलेला आपण पाहिलाय. धावफलक वाढेल, धावफलकावरती 21 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा प्रहार झाला. चेंडू हवेत पाहायला मिळतोय आणि सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला आग लावत खणखणीत षटकार 4. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. थँक्यू डीजे थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये दिवे ग्रामपंचायत सदस्य सन्मानित श्री योगेश बापू काळे आणि त्यांच्या समोर संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्वांचंच मी पुरंदर प्रीमियर लीग आणि सरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत निश्चित रूपाने करेल. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा भाजप युवक अध्यक्ष सन्मानित श्री योगीजी बाळा काळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. दोनही मान्यवर मंडळींना विनंती असेल आपण व्यासपीठावरती नक्कीच विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मी निश्चित रूपाने करेल. षटकं देखील षटकं संपतायत. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना राजेवाडी रॉयल संघाच्या झालेला आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये निश्चित रूपाने समालोचनाला सुरुवात करत असताना आपण पाहतोय निश्चित रूपाने मी सर्व राजे महाराजे त्यानंतर ज्यांनी